महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल। ब्रेकिंग न्यूज। महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी आणि सर्वात महत्त्वाची बातमी। ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतात तो क्षण अखेर आलेला आहे। तुमच्या खात्यात 4,000 रुपये कसे आणि कधी येणार आहेत याची संपूर्ण माहिती आता आपण पाहणार आहोत। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय। सरकारच्या आदेशानुसार शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये थेट पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आजचा दिवस राज्यातल्या तब्बल 93 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांसाठी एक ऐतिहासिक दिवस ठरणार आहे, कारण निधी वाटपाला आता वेग आलाय। तर हे जे 4,000 रुपये आहेत ते नक्की कुठून आणि कसे येत आहेत हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। चला याचं गणित समजून घेऊया। हो, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकूण 4,000 रुपयांची रक्कम जमा केली जात आहे। पण लक्षात घ्या, ही रक्कम एकाच योजनेतून नाही तर 2 वेगवेगळ्या योजनांमधून एकत्र करून दिली जात आहे। म्हणजे बघा, हा आहे दुहेरी फायदा। केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये आणि आपल्या राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये असे मिळून एकूण 4,000 रुपये पहिल्यांदाच एकत्र दिले जात आहेत। याचा थेट फायदा 93 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना मिळणार आहे। पण थांबा, इथे खूप मोठा बदल झाला आहे जो सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे। 2026 पासून या योजनेचे नियम पूर्णपणे बदलले आहेत। सरसकट पैसे वाटण्याची जी जुनी पद्धत होती ती आता बंद झाली आहे। मग आता नवीन निकष काय आहेत? हो, सरकारने आता स्पष्ट केलंय की सरसकट पैसे देणं बंद। यापुढे हा निधी फक्त त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला जाईल ज्यांना त्याची खरोखरच गरज आहे। म्हणजे फक्त गरीब आणि गरजू शेतकरीच या योजनेचे लाभार्थी असतील। चला तर मग आता आपण एक एक करून पाहूया की या नवीन नियमांनुसार पात्रतेचे निकष नेमके काय आहेत। ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। आता जे मुद्दे मी सांगणार आहे ते जरा काळजीपूर्वक ऐका, कारण याच निकषांवर तुम्हाला पुढचा हप्ता मिळणार की नाही हे ठरणार आहे। सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा नियम आहे उत्पन्नाचा। ज्या कुटुंबांकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे आणि ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, फक्त आणि फक्त तीच कुटुंब या योजनेसाठी पात्र असतील। दुसरा नियम आहे जमिनीच्या मालकीबद्दल। ज्या शेतकऱ्यांकडे 10 एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्यांना श्रीमंत गटात टाकलं जाऊ शकतं आणि योजनेतून अपात्र ठरवलं जाऊ शकतं। हा नियम यासाठी आहे जेणेकरून निधी गरजूंपर्यंतच पोहोचावा। आणि हा नियम तर खूपच कडक केलाय। एका रेशन कार्डवर आता फक्त एकाच व्यक्तीला लाभ मिळेल। अनेकदा काय व्हायचं की एकाच कुटुंबातले अनेक जण जमिनीची वाटणी दाखवून हप्ता घ्यायचे, पण ते आता पूर्णपणे बंद होणार आहे। आणि एक महत्त्वाची सूचना आहे का, जर तुमच्या घरात कोणी लाडकी बहीण किंवा अशा दुसऱ्या कुठल्या सरकारी योजनेचा लाभ घेत असेल तर भविष्यात सरकार असा नियम आणू शकतं की कुटुंबाला दोन्हीपैकी कोणती तरी एकच योजना निवडावी लागेल। बरं, आता ही पैसे वाटण्याची प्रक्रिया कशी असणार आहे? सरकारनं एक प्राधान्यक्रम ठरवलाय, त्यानुसार काही जिल्ह्यांना आधी पैसे मिळणार आहेत। ज्या 20 जिल्ह्यांमध्ये मागच्या वर्षी अवकाळी पाऊस आणि ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं, त्या जिल्ह्यांना सरकार पहिल्या टप्प्यात प्राधान्य देत आहे। त्यांची निवड आज पहिल्या दिवशी करण्यात आली आहे। हे जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा। ह्या जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याकडे लक्ष ठेवावं। आता बघा, एकाच वेळी कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले तर बँकेचे सर्व्हर डाऊन होऊ शकतं। हे टाळण्यासाठी सरकारने पैसे वाटपाचे 3 टप्पे केले आहेत। सकाळी 10 ते 2, दुपारी 2 ते 7 आणि संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत राहतील। आणि आता आपण आलो आहोत या माहितीच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे। काही छोट्या चुकांमुळे तुमचे हक्काचे पैसे थांबू शकतात। त्यामुळे पेमेंट मिळवण्यासाठी कोणती शेवटची तपासणी करायची आहे ते आता नीट समजून घ्या। एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची माहिती 100% अचूक आणि अपडेटेड असणं गरजेचं आहे, कारण चुकीची किंवा अपूर्ण माहिती हेच पैसे न मिळण्याचं सगळ्यात मोठं कारण ठरू शकतं। सगळ्यात महत्त्वाचं आहे ई-केवायसी। जर तुमची केवायसी अपूर्ण असेल किंवा चुकीच्या पद्धतीने झाली असेल तर खात्यात पैसे येणार नाहीत हे निश्चित आहे। त्यामुळे आजच्या आज बँकेत जाऊन तुमची केवायसी व्यवस्थित झाली आहे की नाही हे तपासा। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्याकडे एक वैध फार्मर आयडी असणं अनिवार्य आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जर हे ओळखपत्र चुकीच्या मार्गाने किंवा फसवणूक करून मिळवलं असेल तर सरकार चौकशी करून तुम्हाला थेट अपात्र करू शकतं।
हे पैसे थेट डीबीटीच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात जमा होत आहेत. विशेषतः स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस यांसारख्या प्रमुख बँकांमध्ये हे पैसे पाठवले जात आहेत. तर मग आता लगेच काय करायचं? आपलं बँक खातं तपासा. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याच्या मेसेजकडे लक्ष ठेवा. तुम्हाला तुमचे हक्काचे पैसे सुरक्षित मिळोत. पण जाता जाता एक प्रश्न मनात येतोच. हे नवीन कडक नियम खरंच गरजू शेतकऱ्यांपर्यंत निधी पोहोचवतील की यातून अनेक पात्र शेतकरी वगळले जातील?